नमस्कार. ही आवडते माझा मनापासून ही शाळा. लावी देळाला जसा माऊली बाळा, हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, तशीच ही शाळा मुली तसं छंदी. शारदेच्या दरबारातील शब्दप्रिय रसिकांनो, माझा विषय आहे ही आवडते माझा मनापासून ही शाळा. जन्म दिला आईनं, मला नाव माकू घातले, पालन पोषण केले, लहानाचे मोठे केले, अन योग्य वेळ येताच या शाळेपी मातेच्या स्वाधीन केले. अजूनही आठवतो तो मला माझ्या शाळेतील पहिला दिवस. दबकत बिचकत थपकत चोर पावलाने मी या सरस्वतीच्या दरबारात पहिले पाऊल टाकले खरे, पण त्याच पावलाने मी केव्हा बदललो हेच मला कळले नाही. मला आठवले ते स्वामी विवेकानंदांचे वाक्य, अ टच ऑफ अ मदर कॅन चेंज द होल ह्युमन बिगिनिंग. आणि मी बदललो. माझ्या लक्षात आले की लाजऱ्या बुजऱ्या मला या शाळेत सामावून घेतले आणि मी पूर्णपणे बदलून गेलो. माझ्या लक्षात आले इथे फक्त दगडांच्या 4 भिंती नाहीत, इथे फक्त शिक्षणाचे देवघे होत नाही, इथे फक्त ठोके देणारी घंटा नाही, त्याच्या पलीकडे विश्व इथेच आहे. इथे फुलतो संस्काराचा मळा, इथेच वाहते गंगा ज्ञानाची, इथेच भिजवले जाते रोमारोमात राष्ट्रप्रेम आणि समाजप्रेम, इथेच संपतो बेदगरीपणा श्रीमंतमधला, शिक्षकात असलो इथल्या जगातला राजा, तोच पेटवतो सोबळून चैतन्याचे, क्रांतीचे, आनंदाचे आणि जीवन जगण्याचे. अशा मातेची थोरवी कोण बरे गाणार नाही. चैतन्याची सरिता माझ्या शाळेची ममता, आनंदाचा हा सागर, कृतार्थ जीवनाची दुष्टता, सुसंस्कार पवित्र जोडी, अभ्यासा सागर, शाळा कशी म्हणू बाई ही माझ्या जीवनाची घागर. अहो इथेच गाठ पडली माझ्या शाने गुरुजींशी, इथेच पाहिले मी लोकमान्यांना छडी घेण्याचे नाकारताना, इथेच पाहिले मी अशक्य हा शब्दच नाही नेपोलियनच्या शब्दसंग्रहात राजा अशोकाला रडतानाही मी इथेच पाहिले. आणि पृथ्वी गोल आहे आणि ग्रहण सामान्य बाब आहे याचाही शोध मला इथेच लागला. कितीतरी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना शब्द देविले मी याच ठिकाणी आणि विज्ञानाचे चमत्कारही अनुभवले पहिल्याच बाकावर बसून. शाळा आणि मी दोघे जण आम्ही दोघेही एकच, कारण जिथे जात मिळून गात्रे गेली पांगळून, कोण मी चाफा कोठे दोघे जण. अहो वार्षिक शहर संमेलनाच्या दिवशी स्टेजवर नाचणारा मीच असतो, तर क्रिएटर तासाला पीटी देणाराही मीच बनतो, गुरुत्वाकर्षणाचा नियमच मला निटून बनवतो, तर जनगण मन म्हणता रवींद्रनाथ टागोरही मीच बनतो. शाळा म्हणजे हिरवीगार माती आणि मी म्हणजे या मातीत आपल्या भावभावनाचा पिसारा डोलून नाचणारे एक मोरपंखी. म्हणूनच तर म्हणतो ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा, व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा, मौज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.